नमस्कार मैत्रिणींनो, मी रुचिरा माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते। तुम्ही यूट्यूबवर अनेक व्हिडिओ पाहिले असतील, फक्त 2 प्रोडक्ट्समध्ये मेकअप करा, 3 प्रोडक्ट्समध्ये मेकअप करा, परंतु लग्न समारंभासारख्या कार्यक्रमासाठी असा मेकअप पूर्ण दिवसभर खरंच टिकतो का? अर्थातच नाही। फक्त चेहरा आवरणे आणि एलिगंट, लॉयल असा लॉंग लास्टिंग मेकअप यामध्ये खरंच खूप फरक आहे। म्हणूनच आज मी तुम्हाला दाखवणार आहे जवळच्या नातेवाईकांच्या लग्नाला जाण्यासाठी रॉयल एलिगंट असा लॉंग लास्टिंग मेकअप कसा करायचा। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। स्किन प्रिपरेशन ही अतिशय महत्त्वाची स्टेप आहे। तुम्ही मॉइश्चरायझर आणि प्रायमर लावल्याशिवाय मेकअप सुरू करू नका, कारण यामुळे काय होतं, मेकअप स्मूथ बसतो आणि लॉंग लास्टिंग म्हणजे जास्त वेळ राहतो। मी बायोटिकचं हे मॉइश्चरायझर लावणार आहे। मॉइश्चरायझर लावताना आपला कान, गळा हे सगळं तुम्ही कव्हर करा, कारण आपल्याला गळ्याला आणि कानाला सुद्धा मेकअप करायचा आहे। मॉइश्चरायझर नंतरची जी सेकंड स्टेप आहे ती म्हणजे प्रायमर। माझ्याकडे हे स्विस ब्युटीचं प्रायमर आहे, हे मी लावणार आहे, कारण या प्रायमरमध्ये एक प्रकारची शाईन आहे। आपण जे हायलायटर लावतो तसा इफेक्ट देतं हे। तुम्ही रिकोड, इनसाइट जे कोणतं प्रायमर असेल तुमच्याकडे ते तुम्ही वापरू शकता। तुम्ही बघू शकता, हे प्रायमर लावल्यामुळे माझ्या चेहऱ्याला एक प्रकारची शाईन आलेली आहे। तिसरी आणि महत्त्वाची स्टेप म्हणजे आपल्याला आपले डार्क सर्कल्स, पिंपल्स किंवा बारीक बारीक चेहऱ्यावर असलेले स्पॉट हे हाईड करायचे आहेत किंवा आहे त्यापेक्षा कमी करायचे आहेत। तर यासाठी तुम्ही 2 गोष्टींचा वापर करू शकता। एक म्हणजे तुम्ही करेक्टर वापरू शकता, जे की ऑरेंज कलरचं असतं, ज्यामध्ये लाईट शेड असतो किंवा डार्कही असतो। जितकं डार्क सर्कल्स त्यानुसार तुम्ही वापरू शकता। दुसरी स्टेप म्हणजे तुम्ही आहे त्या स्किन टोनपेक्षा डार्क असलेलं कन्सिलर घेऊ शकता। त्यामुळे सुद्धा तुमचे जे डार्क सर्कल्स असतील ते बऱ्यापैकी हाईड होणार आहेत किंवा आहे त्यापेक्षा तर नक्कीच कमी दिसणार आहेत। हे आहे क्रायलॉनचं 24 नंबरचं सुप्राचं कन्सिलर। याने मी माझे डार्क सर्कल जे आहेत किंवा मला जर काही स्पॉट्स असतील डार्क ते मी हाईड करणार आहे। डार्क सर्कल्स आणि डार्क स्पॉट्स हे हाईड करण्यासाठी आपण जे काही प्रोडक्ट लावलं आहे ते ब्लेंडिंगने ब्लेंड करायचं आहे। त्यानंतर मी घेत आहे फॉरएव्हर 52चं हनी शेडचं फाउंडेशन, जे मी माझ्या पूर्ण फेसला लावणार आहे। फाउंडेशन लावताना आपला गळा, कान हे सगळं काही कव्हर करायचं आहे। त्यामुळे आपला स्किन टोन हा इवन दिसेल, म्हणजे आपला गळा आणि कान हे आपल्या फेसपेक्षा वेगळे दिसणार नाही। फाउंडेशन स्प्रेड करण्यापूर्वी ब्लेंडर हे पाण्यातून पूर्णपणे ओले करा आणि त्यातील सर्व पाणी व्यवस्थित काढून टाका आणि हलक्या हाताने प्रेशर देऊन, खूप जास्त प्रेशर नाही द्यायचे, अगदी हलक्या हाताने प्रेशर देऊन सगळीकडे फाउंडेशन आपलं कव्हर करायचं आहे। जितकं तुम्ही हलक्या हाताने करणार तितका फ्लॉलेस फिनिश येणार आहे। त्यामुळे ही प्रोसिजर करताना थोडासा पेशन्स ठेवा। यानंतर मी क्रायलॉनची आणि फॉरएव्हर 52ची माझ्याकडे ट्रान्सल्युसेंट पावडर आहे, तर हे आपण आपला बेस पूर्णपणे लॉक करण्यासाठी वापरणार आहोत। त्यातली मी क्रायलॉनची पावडर घेणार आहे। पफवर थोडंसं प्रोडक्ट घेऊन आधी ते आपल्या हातावर घ्यायचं आहे आणि मगच आपल्या चेहऱ्याला लावायचं आहे, ज्यामुळे पॅचेस येणार नाहीत। यानंतर मी घेत आहे फॅशन कलर आणि मार्कचे हे 2 आयशॅडो किट्स आहेत माझ्याकडे। त्यातला हा जो स्किन कलर सारखा शेड आहे अगदी लाईट, तो मी घेतला आहे। आणि माझे आयबॉल्स जितके आहेत
तेवढा पूर्ण पोर्शन मी कव्हर करणार आहे. कुठेही शार्प लाईन दिसून द्यायची नाही, आपल्याला सगळीकडे व्यवस्थित ब्लेंड करायचं आहे. मी माझ्या दोन्ही डोळ्यांना हे आय शॅडो लावणार आहे आणि त्यानंतर मी थोडासा मार्सच्या या आय शॅडो किटमधला हा थोडा गोल्डन असा कलर आहे, तर तो मी लावणार आहे. यानंतर स्विस ब्युटीचं हे अफोर्डेबल रेंजमधलं आयलायनर आहे, जे की वॉटरप्रूफ आहे. आपल्या सगळ्यांसाठीच ही एक अवघड स्टेप असते. हळूहळू लावायचं आहे, कुठलीही घाई करायची नाही आहे. आयलायनर लावताना आपल्या हातावर आणि आपल्या डोळ्यांवर पूर्णपणे बॅलन्स हवा आहे आणि पूर्ण कॉन्सन्ट्रेशन देऊन आयलायनर लावायचं आहे. लायनर लावल्यानंतर आता मी ही रेनीची काजळ पेन्सिल घेतली आहे. खूप छान पेन्सिल आहे ही काजळ पेन्सिल. लावताना अगदी स्मूथली लावल्या जाते आणि वॉटरप्रूफ आहे आणि लॉंग लास्टिंग टिकते. त्यामुळे तुमच्या डोळ्यातून पाणी जरी आलं तरी सुद्धा ही काजळ खाली उतरणार नाहीये. आणि काजळ लावल्यानंतर मी पुन्हा फॅशन कलरचं हे आय शॅडो किट घेतलं आहे आणि यामधनं थोडासा पिंक शेड काढून तो मी जिथे काजळ लावला आहे त्याच्या खालच्या लाईनला आपण स्मज करणार आहोत हे थोडंसं प्रोडक्ट घेऊन, ज्यामुळे आपले डोळे अतिशय पाणीदार दिसतील आणि एक वेगळाच लुक येतो. ज्यावेळी आपण आपल्या ड्रेसच्या किंवा साडीच्या कलरचे आय शॅडो किंवा काजळ पेन्सिल आपल्या काजळच्या खाली अलगद त्याचा एक थोडासा शेड देतो त्यावेळी. त्यानंतर मी घेतला आहे ब्लश. ब्लश हा आपल्या आयब्रोचा जो मधला पॉइंट आहे तिथून ते आपल्या इयरपर्यंत लावायचा आहे. त्यानंतर ही आहे रिकॉर्डची लिपस्टिक. हे पूर्ण किट मिळतं, यामध्ये बरेच शेड आहेत. तर यामधला मी 5 नंबरचा पिंक कलरचा शेड घेतला आहे. थोडासा डार्क लिपस्टिक मला हवी आहे, कारण मी आय शॅडो थोडा लाईट शेडमध्ये केला आहे. ज्यावेळी आपल्याला मेकअप हा किमान 3 ते 4 तास टिकवायचा आहे, अशा वेळी किंवा त्यापेक्षा जास्त तास जर टिकवायचा असेल तरीही तुम्ही लिक्विड लिपस्टिकचा जर वापर केला तर ती लिपस्टिक पूर्ण दिवसभर सुद्धा टिकते. यानंतर आपण आयब्रोज ब्रशने आयब्रोज डिफाईन करणार आहोत. आधी मी ब्रशने आयब्रोजला पूर्णपणे शेप देणार आहे. आयब्रोज डिफाईन करताना माझ्याकडे हे एक आय शॅडोचं किट आहे. यामध्ये ब्लश, हायलायटर हे सगळंच आहे. तर यामधला मी ना ब्लॅक शेड घेतलाय ना ब्राऊन, असा मधला शेड घेऊन मी माझी आयब्रोज डिफाईन करणार आहे. कारण पूर्णपणे ब्लॅक कलरनी जर आपण आयब्रोज डिफाईन केली तर ते खरंच खूप डार्क दिसतं. यानंतर आपण हायलायटर लावणार आहोत. हायलायटर हे थोडंसं ब्रशला घेऊन आधी ब्रश झटकून घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपण दोन्ही बाजूला जो ब्लश लावला आहे त्या ब्लशच्या अगदी थोडंसं वरती हायलायटर लावायचं आहे. त्यानंतर आपल्या नोजला आणि चीनला, लिपच्या वरती आणि फोरहेडला सुद्धा हायलायटर लावायचं आहे. शिवाय आपण जिथे आय शॅडो करतो एक छोटासा ब्रश घ्यायचा आहे हायलायटर लावण्यासाठी. तर आपल्या आयब्रोजच्या वरती आणि आय शॅडोच्या बरोबर मधोमध अर्ध्या म्हणजे जो मधला पॉइंट आहे आयब्रोजचा तिथपासून ते कॉर्नर पर्यंत हायलायटर लावायचं आहे. आणि जिथे आपण काजळ आणि लायनर याचा जो पॉइंट आहे तर त्या पॉइंटला सुद्धा आपण हायलायटर लावायचं आहे. यामुळे एक पार्टीवेअर लुक येतो. तुम्ही तुमच्या चॉईसने बिंदी लावू शकता. त्यानंतर मी मस्करा लावणार आहे. माझा मस्करा लावायचा राहिला होता त्यामुळे मी तो आत्ता लावतीये. सगळ्यात लास्ट स्टेप म्हणजे सेटिंग स्प्रे. हा मेकअप सेट होण्यासाठी वापरतात.
आता हा माझ्याकडे जो सेटिंग स्प्रे आहे तर हा PACचा आहे. जर तुमच्याकडे इतर कोणत्या ब्रँडचे सेटिंग स्प्रे असतील ते वापरले तरी चालतील आणि अगदीच सेटिंग स्प्रे नसेल तरी सुद्धा हा मेकअप किमान 4 ते 5 तास नक्कीच टिकेल. जर तुम्हाला हा मेकअप आवडला असेल तर प्लीज 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 माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्हाला असंच लग्न समारंभासाठी जर स्वतःच्या केसांवर कशी हेअरस्टाईल करायची अशा प्रकारचा जर व्हिडिओ हवा असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. आणखीन एक गोष्ट म्हणजे तुम्हाला तुमच्या स्किन टोननुसार आणि तुमच्या बजेटनुसार जर फाउंडेशन आणि त्याचे शेड्स चे नंबर हवे असतील तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा. मी तुम्हाला सगळ्यांना रिप्लाय देण्याचा नक्कीच प्रयत्न करेल. असंच माझ्यावरती भरभरून प्रेम करत राहा आणि माझ्या चॅनलला जितकं शेअर करता येईल तितकं शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच.